नमस्कार मंडळी, नमस्कार. कसे आहात? मस्त. बरे आहात ना? हो. अहो बोला. बरे आहात ना? आजारी नाही. अहो डॉक्टर घेऊन जा त्याला. बरं नाही तू. मी येऊ सोबत. बरं माझं नाव उत्तरा आणि तुम्हाला म्हणून सांगते, अहो गेल्याच महिन्यात ना माझं लग्न झालं. नाव बदललं की नाही? नाव नाही बदललो, तेच नाव ठेवलं ना माझं. कसं काय? ते राहुल जाधव आहेत ना, राहुल जाधव. अहो त्यांच्यासोबत होय का? खूप प्रेम करतात हो माझ्यावरती आणि खूप सुखाचा संसार चालू आहे आमचा. तसाच राहू दे. अहो तुम्हाला म्हणून सांगते, अहो ते नजर लागली ना एका बाईची. मेरी बाई म्हणजे माझी सासू, म्हणजे गौरी मावशी. अहो तुम्हाला सांगते, तू बाहुबली चित्रपट आल्यापासून नुसती मेरी मोबाईलवर असते. बघा तो नुसता बाहुबली कटप्पा, बाहुबली कटप्पा सारखं पण. आता येईल बघा तुमची देवसेना. माझा 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 जीव गेला तरी 72, पण तू जित्ता राहायला पाहिजे. बल्ला जाऊने मला मारलं तरी 73, पण तू जित्ता राहायला पाहिजे. कटकपणे माझ्याशी लग्न केली 74, पण तू जित्ता राहायला पाहिजे. झालं तर चालू. मन अजून मन 80 मन 100 मन. काय मेली आल्यापासून बोलते. यल्ला नम्मा काय निमंड सालगुन्ना अन्ना विकाना मुदक्कल यल्ले अंडवेकटा माझ्या घुम्मा. अगं मावशी हे काय बोलते. अगं ते गोट्यातलं शेण काढ आणि शेणखत टाक. मेली असं म्हण. येल्लं मग मेली काय म्हणते. यल्ला ना मग काय म्हणतेस? नाही हा? तर मेली. तू मला काय सांगते? हा ही नवी नवरी माझ्या घरी आले. माझा लेक आहे ना राहुल्या, राहुल जाधव. 108 नंबरची गाडी. मेल्याने कुठून पकडून आणलं त्यालाच माहिती. तू मला काय सांगते? लय प्रेम करतो हिच्यावर माझा लेक. जणू का हिच्या प्रेमातच पडलाय, प्रेमातच पडलाय. प्रेमातच पडलाय. काय ग सारखं सारखं म्हणते ते. प्रेमातच पडलाय, प्रेमातच पडलाय. काय मेले पडलाय का तो. काय मेले बोलते. काय मेले पडलाय का तो. हा मग त्याचा प्रेमात उठलाय असं म्हणू. हे उत्तरेचे दक्षिण करू नकोस. आणि मी काय म्हणते मावशी, अगं या 40 नंतर तुला बॉयफ्रेंड हवाच का ग. नको 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 मला 40 नंतर बॉयफ्रेंड नको. हा मग मला 40च बाद झाले. काय मावशी. अगं बघतेस काय. अगं दिवस डोक्यावर आला बघ. हा? ते गोट्यातलं शेण कोण काढणार. हा? आणि दही घेऊन बाजारात जाणार तो तुझा बापूस. ठीक आहे मग तू कर ना मावशी. ते मला काय सांगते. आता माझ्या घरात आलीस आणि वचा वचा करतेस. हा? जास्त बोलायचं ना टाकीन तो वेल्डिंग करून तर आहे. तू पुढे बघते तुला मी. मला बोलते. मला काय आणलं. मला दे ना. आकाशी लाल दिव्याला आरास ही आभाळाची. आकाशी लाल दिव्याला आरास ही आभाळाची. लावणे हात मायेने धरती भातून कोवळी निर्णय सजा सुवर्णाच्या सरी. यावरी डोलती डोले जणू स्वर्गात भुवरी.
गोड सनम वाऱ्यात मावळे बोलती बाई पैठण संग संग बरसारे स्नेही करुणी घट गोड सनम संग संग बरसारे स्नेही करुणी घट गोड सनम कमिटीतला आहे पुढे जाऊन सांगायचं निरोप आहे जागा द्यायला तुम्ही जाऊन सांगा ती श्रेया जाऊन तिच्यावर भडकली आलं पुढे इकडे आता बाकी एवढा घट्ट आणि सूर्य काय सांगू बघ कसा कमाल वाटला फुल भांडायला मी भांडू अगं म्हणजे तेच म्हणतो आम्ही थांबत होतो याला इथे टाकायचं खाली ते जाऊ दे तुला काय ग अगं मी माझ्या गागरीत अगं माझ्या गागरीत लोणी काय अगं दोणी मस्त काय केली मस्त अगं मी लोणी म्हटलं लोणी काय पहिलेच मला धुणे ऐकू आलं ते जाऊ दे ही कोण ग चाली बघ अगं ही अगं हो अगं ही तुला माहिती नाही कोणती अगं सांग तरी अगं तुला माहिती अगं बाई ओ सासूबाई अगं यामध्ये शुभ्रा ती शुभ्रा ही दाखव तरी मग अगं बाई सासूबाई अगं बाई सासूबाई नाही अजूनही काय ग शुभ्रा तू काहीतरी मस्तच घेत असणार त्या सर्वांपेक्षा काहीतरी वेगळं हो बाई एखाद्याचा विश्वास घरी आणलंय घट्ट घट्ट तुम्ही मस्तच ग असं बोल घातलं ना तरी जाई ना काय जाई ना तू दही सांगत ना की मी काय मी मध्ये आज जाई ना आणि मी काय म्हणते प्रेमाने घातलंस ना काय लोकांचा बुड्ढे दिलं काय केलंस मी काय बोलायचं तू विचार केला काय केलं आता अगं तू काय केलं उठवलं म्हटलं रात्री विचारताय सगळीकडे तुमची तुम्हीच म्हणता ना दही घेतलं लोणी घेतलं पण हे सर्व माझ्याशिवाय शक्य आहे का तिच्याशिवाय आणि ती कसं काय मेली माझ्या दुधाशिवाय काय काय मेली म्हणतेस काय अगं तसं नाही अगं माझ्याकडे असलेल्या गाईच्या दुधाशिवाय हे पदार्थ बनत नाही असं म्हणते मी आपण काय सोडतोय अरे मी तुला जावतं मधी नाही आपल्या झाडात नाही आलं बघ नाहीतर काय मी साधी बिचारी एकटी पडली ना नको नको ते बोलतात मला चोंबड्या गुटल्या चोंबडी कोणाला बोललीस का ही बघा आली म्हणजे मी नाही करती आणि कढीला वाटली आम्हाला सांगती तुम्हाला म्हणून सांगते पण कोणाला सांगू नका पण त्याच्या आधी सर्व गावाला
बाबू अरे कोंबडी कोणाला बोललीस ग तू तोंड करून चालते कोण काय गे काळे कोंबडी कोणाला बोलली तू काळी अगं तू काळी कोंबडी कोणाला बोलली तू काळी तुझी आईच काळी काळी तुम्ही तुझा बापूच काळा काळी मेंढी अगं ही काय करते माहिती तुला अगं ही कपडे नवरे पैसे चोरते चोर मिली काळी जनावरं बघ त्या पोरींवर लाईन मारतोय असू दे तुझा पण बघ तो अनिल लोगडे आपल्या अनिल लोगडे बघ इकडे पूर फिरवतोय बघ तिकडे काळी मला बोलते काळी काय भांडताय काय काय करायचं त्यांच्या वरवरच घ्या तुमचा विषय ना खूप मोलात जातोय पूर्वी कसं जात्यावरती ओव्या आणि भात काढणं त्यामुळे ना भांडण करायला वेळच मिळायचा नाही आणि आता सगळे रिकाम झालेत ना अगदी तुमच्यासारखे बघावत्या भांडत असतात पण जाऊया ना बाजाराला तुझ्यासोबत ती घंटे मिली चल जाऊया आता मग तुझं पुढे लाडे लाडे आली ही हवा थंड थंड लागे गारवा लाडे लाडे आली ही हवा थंड थंड लागे गारवा लाडे लाडे आली ही हवा थंड थंड लागे गारवा ओल्या ओल्या गव पिंटुल बघांगी मानवा उभाळ धुक्याची बघा मंगलची दांडळी काजळी विघात घडली गोमुखीया बोलली विठ्ठला आत्मा
मला आज मला कुणबी बाजाराला चल सखे चल गडे जाऊ व्यापाराला मला आज मला कुणबी बाजाराला चल सखे चल गडे जाऊ व्यापाराला जातेस कुठे? अगं मी बाजाराला. तिकडे कुठे जातेस? अगं मागे पण या मार्गाने गेलो बाजाराला. ते हो की नाही तुला? हेच माहिती. मागे आपण या मार्गाने गेलो होतो. तुला पण विचारलंय का? मी पण सांगते ना. तुम्ही पण सांगतेस ना. मी पण सांगते ना या मार्गाने गेलो होतो म्हणून. मी पण तेच सांगते ना या मार्गाने गेले म्हणून. काय मी मला सांगते तर तुम्ही सांगते ना या मार्गाने गेले मग या मार्गाने जाऊ आपण. मी पण सांगते ना या मार्गाने गेले होते म्हणून. मी पण सांगते या मार्गाने गेले म्हणून. सांगितलं की भांडतेस काय बघतेस काय माझ्याकडे टेम्पो आहे बो लवकर आली कोंबडी किंवा मठ नाहीतर तिला काय सांगते तिला कुत्र शेपूट ते वाकडं ते वाकडं मारते मावशी जाणार रोडून रोडून तुम्ही पटकन मावशी काय ग अगं हे लोक काय कशाला आम्हाला बाजारला उतरतोय ग. मग मी काय करू आम्ही जरा वाटामध्ये वाट टाकवायला येऊ थांबा तुमचा चौकींचा डांबाच डोबायला येते थांब जरा चलो चलो समर्थ भुते पूजा भुते प्रसाद भुते आणि अवनी भुते यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे बाळू स्पोर्टचे कप्तान राज नमसले यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या दोन्ही बक्षिसांसाठी आम्ही श्री जय संतोष माता नृत्य कला पथक पालवगवाडी आभारी आहोत. धन्यवाद. कर्म करावे स्वच्छ मनाने फळ मिळेल भाग्याचे सेवा करा त्या माय पित्याचे पुण्य मिळेल जन्माचे मोठ्या मनाची मावशी निवड जाळी लाखात लेखणी सोन गवळ्याची कागारोळी तुम्ही नव्हते माझ्या गजानी मनी काग आरोळी तुम्ही नव्हते माझ्या गजानी मनी
मनी राधा डोळे होते माझ्या गजाने मनी ला 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 काय ग पोरीनो कशाला बरं मला हाक मारली सकाळी मी ना माझ्या समोर मुरड तेव्हा नाही का तुम्हाला माझी आठवण झाली आता बरं माझी आठवण झाली हे बघा मी तुम्हाला चौकीशी बोलणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही अशी काही बघ काय ती बघ एकदा हाय क्रिकेटिंग पुढच्या दिवस हे काय झालं बरोबर मला सुरू झाला आता पामेला जरा मोठ्याने बोल आता पामेला सटवे मोठ्याने मला सांगतेस तू अगं ती बोलली आणि जरा नवीन दिसते ए कोण ग तू नाव काय तुझं शुभ्रा काय कोबरा कोबरा नाव तुझं म्हातारा माझा अपमान करतेस तू तर हो बाजू हा ए मला कशाला बोलत सांगा जरा लवकर तू सांग ना. अगं मावशी काय ही राधा आणि आमच्यामध्ये ना गैरसमज झालाय गैरसमज होय म्हणजे भावकीत कंदा म्हणून काही सटवी दूर उभी आहे काय करते मावशी अगं माणसाने नेहमी छोट्या छोट्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करायचा असतो कळलं कारण मनुष्याला मोठ्या पहाडाने नाही मग मावशी तर छोट्या दगडाने ठेच लागते ही चालते का अशी अगं मावशी अगं मी जातेच का अशी होती ना अगं ही पुढच्याही चालली जरा जरा बाई चाल ए तुम्हाला नको अक्कल शिकू का बाबू आय लव्ह यू कुचू का बोल जरा तिकडे अगं मेले किती किती लोक जमले पण जरा जी प्रसन्न माझी आणि काय ग राग आला तुला अगं राग हा माणसाला संपवण्याचे काम करतो एक मात्र नक्की आहे चांगल्या रस्त्याला विरोधक आणि ह्या सगळ्या माणसांना विरोधकी असतातच अगं आहे का जीवनात हसायचं खेळायचं बागडायचं चल आणि त्याच्या हात फिरव पण मावशी काय त्याला नको नको त्या बोलतात नको त्या बोलायला किती बोलली तुला ए टरबूज माझ्या समोर तू सांगून ठेवते नाही ग तुला पण काय बोलणार नाही सांगून ठेवत्या तर अगं आहे का जीवनात मी आहे ना हे हिला घ्या तुमच्यात ऐकतात माझ्या पोरी गुणाच्या आहे अगं पोरी काय का मावशी अगं तुम्ही बाजाराला चालल्यात खऱ्या मग तुम्ही नेसलात काय घेतलात का हे सांगणार कधी आणि जरा मोरडून सांगा हा बाबू वाजव हा मोये मोये
काय ग छान नाटकच का तू हा गव्हाण शिकायला वाटतं बंदी भूते युट्यूबवर म्हणतात त्याला काय तर हा बरं काय घेतलंस ते सांग जरा मावशी ही साडी छान आहे ना हे हो ग मस्तच ग छान दिसते ग छान दिसते आजच्या भावाने त्याच्या लग्नात घेतली होय काय तीच घेऊन आले वा 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 छान किती दिसत हे माझं फुलपाखरू छान दिसते ना छान दिसते गेलं की काय बरं काय घेतलं ते सांग जरा दही हे साखे म्हणायचे बदली सारखा म्हणायचा काय म्हणायचा मग चाकून पाहिलं आता राखून काय ठेवलं हे टरबूज कुठून आणलं ते अगं हे भगवतीनगरचे लोक डॅम्पिंग करतील आपल्याला बरं झालं तुझं तुला तिकडे मसाले भात हवाय हो बाजू आता माझी दुसरी चिकनी गवळ येते पूर्वा एक बरं काय घेतलं ते सांग जरा मावशी काय हे पण माझ्या घरातलं ए हो ग मस्त ग अगं पूर्वीच केलं माझ्या लाडक्या नवऱ्याने लाडका नवरा लाडी भूते हे सांगायचे ना तुला थोडे पैसे साठवले आणि केले या दिवाळीला बघा कानातले थोडे पैसे साठवून केले जरा व्यवहार दिसतो मस्तच केलं सासू मिली ठेवून गेली म्हातारा माणसांचा अपमान करते तू मनाच्या सांगून ठेवते मी तुला सासू मिली ठेवून गेली म्हणते बरं काय घेतलं ते सांग जरा म्हणून ना तूप घेऊन आली काय तू किती ते बहुगुणी तुपातले लाडू तुपातली करंजी तुपातली पुरणपोळी तुपातलं लोणचं अगं ते मावशी अगं म्हणजे किती थंडी पडली बघ जरा जीभ घसरते माझी तुला घेतलं का हवं हो बाजू आता माझी तिसरी चिकनी गळून येते राधा ये ग तुझी पडवाला हलवून झाले त्याला तो पंप पण मारायचा जरा फवारणीचा आणि जरा ते जिलेबी पण करायचं तुला सगळ्यामध्ये बोलायलाच पाहिजे का रावल्यात मला भेट रे जरा 108 नंबर गाडी ए राधे अगं तुझ्याकडे काय ते सांगायची गरज नाही तुझ्या डोळ्यात दिसतोय तुझ्याकडे काय आहे ते अगं दूध देणारी म्हैस तू तुझ्या ओटी पोटावर लगेच करतोय तुझ्याकडे काय आहे ते अगं मी हसते ते रात काढू अगं मिली म्हैस तू
गेली चोंबडीच आहे एक नंबरची. हा? तुला कशाला मध्ये बोलायला पाहिजे? नाही 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 नाही. अगं माझी बायकी, हा? अगं तुझ्याकडे दूध आहे ना? हा? कसं ओळखलं मी, कसं ओळखलं? मावशी हम्म. तुम्ही नजर खूप तिकणे आहे हा. तिकडं आहे हा. तिकडं आहे, हा. आणि आमच्यात राहत कोणाला सांगत बसू नका. का बरं? कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसते मात्र मीठ नक्कीच असते. वा 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 वा. घराला आणण्याशिवाय शोभा येत नाही आणि कुटुंबात म्हाताऱ्या माणसाशिवाय घर पण नाही. वा 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 वा. किती छान बोलतेस का तू? हा? ही काय करते? भांगडीच आहे मावशी. नाहीतर काय दिली? काय झालं? हे काय असं करतेस? बघा अगं पूर्वीच्या काळी आम्हाला महिला मंडळामध्ये खोबरे जर कुठं होतं मग आम्ही या सगळे जण अशाच करायच्या. हा, बरं झालं तुझं? तुला काय जिलेबी हवे? हा? हो बाजू. आता माझी शेवटची गवळण येते, माझी सुनबाई. काय झालं तिचं नाव? ते टरबूज टरबूज उत्तरा. हा ये ग. हे पुढचे तिघे जण आज काय झोपत नाही. नुसते मोबाईलवर नुसते एकाला झूम करून किती दिसतात. या दाखवते तुम्हाला. मागे तर दाखवतो तुम्हाला काय काय आहे ते. हा नाही पळत तर कशाला. ए टरबूज ते पण बरं, काय घेतलंस ते सांग जरा. काय? लोणी घ्या लोणी. घेतलं का? हे का तुझ्याकडे घ्यायला? लोणी घ्या लोणी. तुम्हाला बाई सांगते या मिलीला आपल्या सौंदर्याचा मरणाचा गर्व. हा? दिवसभर नुसतं असं नट्टापट्टा करायची सवय झालेली. आणि काय करते तुला? काय करते? ते पण सुनबाई चांगली आहे तुझी. पावडर वगैरे लावते. मी सगळ्यांना मावशी सुनबाई चांगली आहे तुझी. बघा जरा. काय सोनं लागलं? वाट तरी. हा. ही कशी गुडगुडी दिसते ना गो. काय गुटगुटी? मग अगदी गव्हाचं पोत. आता तू मला बघितलं की तू. काय? आणि हे पण मावशी. काय? आणि आता अगं म्हणजे राहते का त्या घरात आहे मी. हो का? आणि ती पण सख्या बायकोची मुलगी. समजलं? काय? काय बोलली ग? सख्या नवऱ्याची मुलगी. सख्या बायकोची मुलगी. हा? त्याला हे काय भलत? आणि आम्ही काय त्याला चुलत बायकोच्या? चुकून आलं. अगं माणसाने जगायचं ते दिव्याप्रमाणे जगायचं. कळलं? तो गरीबाच्या झोपडीत आणि श्रीमंताच्या माला सुद्धा सारखाच प्रकाश देतो. कळलं तुला? हो ग मावशी. जास्त मुरगू नकोस. चला बाजार जायला उशीर होतोय. हॅलो. मानस मनोज राऊत पप्पांचा लाडका पोरगा यांच्याकडून खास मावशीसाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी जानकी राघू भुते यांच्या स्मरणार्थ त्यांची बंधू अस्मी व गंधर्व भुते यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे रेणुका कन्स्ट्रक्शन मृणाल ईश्वरे उर्फ मुन्ना यांच्याकडूनही संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक. परिनितीन पवार यांच्याकडूनही संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे
मूर्तिकार वाळवे बंधू मालगुण यांच्याकडून ही संपूर्ण कार्यक्रमासाठी 250 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच विहान संतोष भुते यांच्याकडून ही संपूर्ण कार्यक्रमासाठी 105 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या सर्व बक्षिसांचे आम्ही श्री जय संतोषी माझा नृत्य कला पथक पालवकरवाडी शतशः आभारी आहोत. धन्यवाद. खमारी तृणावरी प्रभाई घेई हिंदोळा खमारी तृणावरी प्रभाई घेई हिंदोळा दंडी गुलाबी रोजन सांगे काही दिशा वारती कला धुळ अमोल कोलगे, सुदेश पाटील व प्रल्हाद रानगडे यांच्याकडून आताच्या या गाण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की आमचे शाहीर सुनील वीर यांनी हे गाणं पुढे येऊन म्हणायचं आहे. त्याचप्रमाणे ऑल भगवती नगर क्रिकेट टीम यांच्याकडूनही आताच्या गाण्यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यांचंही म्हणणं आहे की आमचे शाहीर सुनील वीर यांनी ते गाणं पुढे येऊन म्हणायचं आहे. वन्स मोर. धन्यवाद. हे न भनिळे आटले सुख्याने गावात तुम्ही राम कविवर पाया खाली डोले
अगं हे पोरी काय ग मावशी अगं मागापासून तुम्ही नुसतं चालताय मुरडताय हा? हो ग. अगं पण जरा चालता जरा चांगला एक संदेश सांगा ना हा? जरा चालायला पण जरा मजा येईल हा? आणि माझे ते रसिका प्रेक्षक पण बसलेले आहेत त्यांना चांगला संदेश बघा सांगा बघू हा? हे पहिलं कोण येतं मावशी मी सांगते पूर्वा येते हा संदेश सांगायला ऐका सगळ्यांनी हा हे पूर्वा संदेश सांग बरं अगं मावशी हम्म. बुद्धी सगळ्यांकडे असते हा पण तुम्ही चालाकी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असते वा 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 चालाकी 4 दिवस टिकते आणि इमानदारी आयुष्यभर. बघ किती छान होती बघ हा? आणि काय ग काय अगं मेली मगाशी येताना जरा गंमतच झाली कसली अगं तुझा भाऊ आहे ना लाडी होते हा तो दिसला इथे मला कुठे अगं इथं जाळी काय बोलते का मी अगं तुला बाई सांगते मी हिच्याशी लग्न व्हायच्या आधी हा अशी नुसते असे केस बीज वाढवून एकदम बाहुबली सारखा दिसायचा मग पण मेले तुझ्याशी लग्न झाल्यावर त्याचा पूर्ण कटप्पा झालेला दिसतो काय ग मावशी असं बोलते काय काय मावशी असं बोलते हा तुला काय जिलेबी हवे हो बाजू हा गुलाबजाम मावशी आता माझी नवीन गवळण येते शुभ्रा हा ए तुझं पण त्या अमोल बरोबर आहे नवीन लग्न झालं ना अमोल बरोबर की कोण बंती बरोबर हा हा जरा तुझ्या भावाचं नाव घे बरं हा लगेच तयारीत होत आहे पाठांतर करून आले बापर हा घे बरं घे हाताची घडी हा आणि तोंडावर बोट हा हाताची घडी आणि तोंडावर बोट हा मंदिरावर मी माते एक देशीचा गोट काय हा तुला मागाशी मी काय सांगितलं हा एकदम भगवरी नगर लोक उदवून काढतील गोड बीट मारू नको आहे का मागा आणतो थंडे किती पडले बघ हा त्या दादांसाठी म्हटलं मी बरं झालं तुझं लेपरावडून तुझं चल तिकडे 2 घोट मारते आता माझी सुनबाई येते ये ग ऐका मावशी काय हा प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधी दिसत नाही किती मेले फेकते बघा काय झालं प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधी दिसत नाही हा कधी माझ्यासाठी कधी उकळतं पाणी केलंस का कधी गरम पाणी तरी केलंस का माझ्यासाठी अगं ती कामं तू करतेस ना मावशी पण मला कशाला सांगतेस हा आवाज थोडं मोठं ते हा ऐक पुढे प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधी दिसत नाही हो का ते शांत आणि स्वच्छ पाण्यातच दिसतं हो का तसेच माणसाचे मन विचार हे सर्व असल्यावर मार्ग कधी सापडत नाही बोल होते म्हणून मावशी म्हणते शांत व्हा मन एकाग्र करा मार्ग नक्कीच सापडेल वा 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 मस्त मारत आहे तुला जगा भरोसा मस्त ग हा अगं किती छान विचार आहेत तुझे हा अगं पण जरा आपल्या घराकडे पण लक्ष दे हा तो रावल्या बिचारा हा दिवसभर गाडी चालवतो हा आणि रात्री जरा रात्री घरी येतो पाणी पितो हा आणि झोपतो आयसीकडे बघत पण नाही हा जरा 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 माझ्याकडे बघायला सांग हा ऐकतेस ना हो का मावशी आता माझी शेवटची गवळण येते माझी चिकनी गवळण राधा ये ग मावशी काय तुला एक प्रश्न विचारू काय अगं कार्टे कोणाला विचार तुझे प्रश्न तुला मला थांबा जरा सगळ्यांसमोर उत्तर द्यायचं जरा तयारी करते मी विचार मावशी विचारू विचार मावशी तू मारणार कधी नाहीतर काय कार्टे तुझ्या लाज तुम्हाला काय पण बोलतेस काय मावशी तसं नाही माझा संदेश कसं आहे संदेश तसा आहे त्याला माझ्यावरती काय नाही ना हा पोळीत लावून सांगून ठेवते हा बरं ऐका माझ्या पोळीचा संदेश हा मावशी असं म्हणतात की माणसाने 100 वर्ष जगणं गरजेचं नाही हो का पण असं काहीतरी कर्तृत्व करावं की माणसाने 100 वर्ष आठवण काढली पाहिजे वा 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 अरे किती छान विचार आहेत का तुझे हा बरं चला आता बाजार जायला उशीर होते चला चला चला
गगनी सूर्या अवतरला गगनी सूर्या अवतरला नाभी अंबरात रंग लाल निळा आले नभातून उम कोवळ धुळ धुळावारा झोंबू लागला वाटता पाणी ताट मधून रंग किशोरी दिसे शोभुनी सखे चल माझा रे काही दूला गोरा सबन
संस्थापक रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी यांचे कलाकार श्रीधर आगरे यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आम्ही श्री जय संतोष माता नृत्य कला पथक पालोद्रवाडी त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. कृष्ण देवाने हुकूम केला, कृष्ण देवाने हुकूम केला पेद्यानं पाकड्या, कृष्ण देवाने हुकूम केला पेद्यानं पाकड्या, देवा तुझ्यावनी सोडून गाई तो तुझ्या भेटीला, काना तुझ्यावनी सोडून गाई तो तुझ्या भेटीला. पेंद्या येतो मी तिथंच थांबर, माझी सगुणा लाडाची हायर, पेंद्या येतो मी तिथंच थांबर, माझी सगुणा लाडाची हायर, दोघं बी जाऊया देवाच्या भेटीला नवस करायच्या हायर, दोघं बी जाऊया देवाच्या भेटीला नवस करायच्या हायर. मिटून जाईल.
मुलीकडचं सांगू द्या. पण बाबा मुलीच्या लग्नाच्या वराडातून आलोय. तेव्हा 2 घास खायचे वर आणि चालायचा. तेव्हा ह्या दोघे बाबा बाजूला जाऊन कुसूर काय म्हणतो त्याचा एक बाबा म्हणतो हा म्हणतो म्हातारा लबाड आहे. हा फुकटचा खायला आलेला त्याचा सडकी आला आणि मग त्यावेळी काय विचारतोय खरं सांग तो कुणी आलेला काय माझी वरची हवा वर आणि खालची हवा खाली बापना तेवढा दूरच वाटते जेवणार त्याच्यात कसं म्हटलं आता करणार काय म्हटलं बाबा मी दोघांच्या वरडातून आलो मला 2 घास खायच्या वाडा ती मला आपला जाऊ दे त्याचा एक सडकी होता म्हणाला कसा अरे हा जेवतोयस ना हा लग्नाचा जेवण नाही कसला जेवण बरं परवा म्हणतो मेला त्याच्या तेलाचा जेवण खोलीत देव कुदवलं तोंडात पण फेस आणि मागणं पण फेस सगळीकडे फेसच मागवून मध्ये एवढा फेलाही नेला कशाला घेतलेला तुला काय करू काय पावडर टाकलेली होती मला पण साधारण कानावरून ऐक आपला आवाज आला कसला कुणीतरी किसान देवाने हात मारलेली असेल. अरे बाबा अरे बरेच दिवस त्यांची माझी गाठभेट झाली नाही तर आपण तातडीने जाऊया. चल देवांच्या चरणी प्रणाम. देवांच्या चरणी प्रणाम. तिकडे कोणाच्या पाया पडतो. अरे किसन देव तर इकडे आपण किसन देव. अरे मला वाटलं देव चराचरात बसलेला. देव चराचरात कसा बसेल. देव चराचरात असतो. असू दे. देवांच्या चरणी प्रणाम. बरं देवा आम्हाला असे तातडीने बोलवण्याचे कारण काय. त्यांच्या बाकड्या गोकुळच्या गवळणी साठमाट करून मथुरच्या बाजार झाले. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्यासाठी तुम्हा दोघांना हाका मारल्या. प्रतिबंध म्हणजे काय देवा. देवा अरे याला गेलेला प्रतिबंध म्हणजे पण माहित नाही. अरे तुला प्रतिबंध म्हणजे पण माहित नाही. त्याला माहित तरी काय माहिती आहे. प्रतिबंध म्हणजे काय. त्यांच्या सामानाची नासधूस करायची. अरे देव कोण काय म्हणाले. काय म्हणाले देव. सामान म्हणजे काय. पडेल पाटी. अरे वास्ता अरे तुला सामान माहित नाही. तुला सामान पण माहित नाही. त्याला माहित तरी काय माहिती आहे. देवा सामान म्हणजे काय. त्यांच्या दयादुधाची नासाडी करायची. नासाडी एवढंच ना देवा. ठीक आहे ठीक आहे. येतोच मी. या देवा तुम्ही जा. आणि बघतो तोच तेव्हा भेट द्या. चाबीचा वाटेला सरपरतोय सरपरतोय सरपरतोय. गवळ्याला येताय येताय येताय. आपण आता पहामी घामी आधार दिला आगड निळ्या अंबराला पहामी घामी आधार दिला रंग करुणी लाल पिवळा
एक पाखरूला जाता गाणं आमच्या वरातीचं माझ्या मनात वाजतं. दबक्या पावाला निघाली माझी मालकी न झाली एका वाघाची शिकार एका हरणीनं केली. दबक्या पावाला निघाली माझी मालकी न झाली एका वाघाची शिकार एका हरणीनं केली. काय झालं? धुवत बघतोस की काय इकडं? काय म्हणतोस? अरे मावशीकडं बघ. ए, तू काय बघतोस माझ्याकडं? कुठं काय? मी तुझा नाच बघतो. नाच काय? मगापासून डोळे वटारून बघतोस की माझ्याकडं? तुला कसं कळलं मी तुझ्याकडे बघतोय ते? अरे मी माझ्या डोळ्याने बघितलं. तूच कशाला बघतेस? अरे मी बघीन नाही तर काय पण करेन. मग मी पण बघितलं तर काय पण करेन. तुला आवडत नसेल तर नको बघू. मी कुठं म्हटलंय मला आवडत नाही म्हणून? ममर बघ. मग तू पण बघ. ओ भाईनो, बोला ताईनो. अहो दादा बहीण कशाला करता? ओ भाईनो, बोला ताईनो. तुम्ही लय हो चांगलं. जर आमचं नाही हो असं. तुझ्या नवऱ्याचा काय बोला झालाय? मला चांगला चांगला म्हणते. अव मी हाय म्हणून तुम्ही शान हाय. अव मी हाय म्हणून तुम्ही शान हाय. नाहीतर तुमचा पूर्ण शेणकोला झाला. मग काय तो शेणकोला इथं टाकायचा? काय मोठी शेणकोल्यावाली. कसा काय हिचा शेणकोला? जाऊन दे. मला आवडत माझं कोणी. अजिबात अजिबात म्हणजे अजिबात मला आवडत नाही. अजिबात. आकडे हे आलं. मगाचपासून काय मुराटतेस ते मुराटतेस. काय झालं? काय फाटल्या तुला काय सांगू? काय चैतावय झालं? चैतावय झाला म्हणजे काय? काय झालंय? झालाय म्हणजे काय? नुसती मावशीचे पराक्रम सांगतो तुला. अरे ह्या बाजारात नुसती मावशी वडापावचा वडापाव खाते. अरे मग काय म्हणते नुसता धुडगूस घालून टाकला नाही. सकाळी जाताय कुठं? काय माहिती कुठे जाते? आता तुला लाडका काय? अरे मावशीला अडव म्हणजे काय? सकाळच मध्ये पुसलेली असेल तर आपण खाली जाऊ. तू बाईनो, भाऊजी, आम्हा पोरींना मारू नका. आम्ही तुम्ही सांगाल तसं करतो. मावशी आम्ही सांगतो तसं म्हणायचं. काय म्हणायचं? आता म्हण शेजवान चटणी जिंदाबाद. म्हणलं काय? म्हणा म्हणा. शेजवान चटणी जिंदाबाद. शेजवान चटणी जिंदाबाद. आवाज येऊ दे. चटणीवर येते. आता म्हण चिकन सूप जिंदाबाद. म्हण म्हणा म्हणा. चिकन सूप जिंदाबाद. चिकन सूप जिंदाबाद. मुळे मुळे आता म्हण मुळे मुळे बिर्याणी जिंदाबाद. म्हण म्हण लवकर रे. बिर्याणी जिंदाबाद. बिर्याणी जिंदाबाद. बरोबर बरोबर. आता म्हण
वडापाव मुर्दाबाद. अशरफ अली तेरी बिरयानी जिंदाबाद थी, इससे मुझे कोई ऐतराज नहीं, और मेरा वड़ा पाव जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा. बोलो वड़ा पाव जिंदाबाद, बोलो वड़ा पाव जिंदाबाद. ओ भाऊजी, काय म्हणता होता? जरा तुमची ओळख सांगा. माझी ओळख हो सांगू. हो हो. मावशी माझं नाव पेन द्या. बॉल पेन अगे पोरीनो, कुठला पण त्याला घे. कुठेतरी पेन द्या, पेन. सेल्लो मावशी अरे तू माणूस केवढा आणि तुझा हा पेन केवढा. मावशी पेन लहान असला म्हणून काय झालं? तो लिहितोय ना. कमी मारतात आहे ना आज. ओ भाऊजी, अशी ओळख नाही. मग कशी जरा ओळख रंगून ओळख सांगा. रंग रंगवून ओळख आहे? हो हो. ठीक आहे मावशी ठीक आहे. सांगतो तू थांब जरा. मावशी हा. गणपतीपुळ्यात भरला बाजार. कुठं? गणपतीपुळ्यात भरला बाजार. वा 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 वा. म्हैशी घेतल्या 1000. ए, तिकडे काय बाजारात म्हशी पण भेटतात काय? हो, माझी रेडं सुद्धा असतात. लांब लांब शिंगाच्या शेर दुधाच्या. लांब लांब शिंगाच्या शेर दुधाच्या. वा. दुधाचा केला खावा. आणि मावशी तुम्ही आपली ऐका पुढं आपापल्या घरी जावा. घरी जावा सांगतो. ओ भाईनो, बोला ताईनो. कसा करता? ओ भाईनो, जरा तुमची ओळख सांगा. ओळख तर मावशी सांगितलीच पाहिजे. मगापासून आल्यापासून तू ते खंडवलं. आता आम्ही थोडा गाढव. मावशी अगं तुझी काय झाले? पाय मोडून काय झाले? अगं तुझी काय बोल. काय झाले? गुलाबाचे फूल वा वा, माझं आवडतं. हलते मेल्या. गुलाबाच्या फुलाच्या तोंडात दांडा. तो हल्ला रथ. आपल्या फुलं काय दुसरे? मनाची फुलं आहेत. म्हणजे काय? दुसरा एक घे तू घे. जास्वंदीचे फूल. वा 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 वा, हे सुद्धा माझं आवडतं. मुदाब केवढा काय जाग्यावर भयान वादळ नाही ना जास्वंदीचे फूल हलते डोललो डोललो. वा वा वा. मावशी दिसते डुकराचे पिल्लू. अगं, मी डुकरा. अगं, हे कार्टे, या सुंदरीला डुकराचं पिल्लू होतं. नाही नाही, आता मला सणच होत आहे. पूर्ण माझं गणपती काय जेवढी आहे खाली एवढ्या तारशी नाही जाण्याचा आम्ही बरीच जबाबदारी सांभाळायची. आणि तू अशी माझ्या मागं बसत जाऊ नको. मग अशी पाठीमाग मरणाची पावट्याची वाटी अगरबत्ती घालते. केस काय
गाठ माझ्याशी आहे सांगून ठेवते. त्याची तर वाट बघतोय मावशी. कधी एकदा गांधीला गाठ बांधते. परवा तुला फोन केला. काय 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 परवा तुला फोन केला. अगं बाई मला फोन केला. म्हटलं झोपेत असशील तर स्वप्न पाठव. रडत असशील तर अश्रू पाठव. रोमॅन्टिक. फणस खात असशील तर किलोभर आटला पाठव. काय म्हणालीस? बरं मी काय मी म्हटलं. बसले भांडी घासा. चरकट पाठवू. खरकट पाठवू. अरे जरा स्त्रियांचा आदर करायला शिक. स्त्रियांचा आदर करायला शिक. हा माझ्या पोरी पण नऊवारी साडी नेसून आपली भारतीय संस्कृती कशा जपतायत त्या. हा अरे स्त्रियांकडे माती म्हणून न बघता माती म्हणून न बघता त्यांच्याकडे माय म्हणून बघितलं पाहिजे. माय हो म्हणून. माझ्या आईचे मावशी झालं गेलं आता विसरून जा. नवा विठू आणि नवा राज. चल मावशी तू आज. भावजी डायरेक्ट तुम्ही बाहेरून तर गंगाधर दिसता पण आतून तर शक्तिमान निघाला. बायनो काय हो? तुम्हीच लय चांगलं चांगलं? शक्तिमान. बघितलं बघितलं कष्ट कोण करतो आणि नेतो कोण. आपले तर बाबा गाडी घेऊन चुकलेले आहे. मला पण केलं पाहिजे. हॅलो. सूरज सुनील भुते या गावचे पोलीस पाटील यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी सोनू गणपत निवेंडकर यांच्या स्मरणार्थ विजय निवेंडकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या दोन्ही बक्षिसात्यांच्या आम्ही श्री जय संतोषी माता नृत्य कलापथक पालवकरवाडी खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. अहो बाळूने सांगा. आपण कोण? मी श्रीकृष्ण भगवान. मी खरंच जर श्रीकृष्ण भगवान असाल तर आपले जन्म पुन्हा सांगा. मग ऐकाच तर. थोडा विसावा परिचय घ्यावा विलंब नको ग आता वधी तो जन्मगाथा वधी तो जन्मगाथा महाविष्णूचा औषध स्वतः बालरूपाचा वधी तो जन्मगाथा वधी तो जन्मगाथा
हॉटेल